आजच्या दिवसाची सुरुवात माझी अशी काय झाली. आज सकाळी जीवनला मंदिरात जायची इच्छा झाली म्हणून त्याला ना शंकर भगवानाच्या मंदिरात घेऊन आली. त्याला ना महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायला खूप जास्त आवडते. आतापासूनच का होईना त्याला तेवढीच देवाची आवड. त्यानंतर येताना मेथीची भाजी घेऊन आलो होतो. ती साफ करण्याचं काम मी इथे करत होती. आता ह्या भाजीचं नेमकं काय करावं हा प्रश्न पडला. मग विचार केला आज काहीतरी ना हेल्दी करावं म्हणून ना गरमागरम मेथीचे पराठे करायचं ठरवलं. म्हटलं यामुळे का होईना जीवन पण काहीतरी नवीन आणि हेल्दी खाईल. त्याची तयारी करायला मी इथे घेतली. आधी गव्हाचे पीठ चाळून घेतले, मग त्यात बारीक चिरलेली मेथी टाकली. तितक्यात आमच्या लाडोबाची येथे एंट्री झाली. काहीतरी विनसलं होतं म्हणून तर रडत होता. मग थोडीशी लाडीगोडी लावून त्याचा राग शांत केला. मग बाकीची तयारी करायला घेतली आणि एकदा का लाडोबाची एंट्री किचनमध्ये झाली म्हणजे त्याची लुडबुड पण इथे आहेच. आता हे पराठे आमचे लाडोबा पण खाणार म्हणून तिखटाचे प्रमाण ना मी इथे कमीच ठेवले होते. त्यात मी सफेद तीळ, ओवा, कोथिंबीर, हळद, चाट मसाला, थोडासा नावापुरती गरम मसाला आणि आमचा मालवणी मसाला हे सर्व टाकून ना पीठ छान असे मिक्स करून घेतले. आणि आता पीठ पण आपले मळून झालेले. आणि ना मी जेव्हा पण चपात्या करायला घेतल्या ना की आमच्या लाडोबा मध्ये ना असे पिठासोबत खेळत असतात. त्यांना काय गंमत वाटते काय माहिती. आता ना एक एक पराठा मी इथे लाटायला घेतला. तर आमचे लाडसाहेब मला ना पिठाचे गोळे करून देत होते आणि पिठाचे गोळे म्हणण्यापेक्षा ना पिठात खेळत होता आणि पूर्ण किचनमध्ये त्याने ना हा पसारा करून ठेवलेला. आता आपले पराठे तर ना करून झालेले. मग मस्त असे ना तुपामध्ये त्याने शेकून काढले. आणि ना असं काहीतरी नवीन नवीन ना करून खायचं असं प्रेग्नेन्सीमध्ये ना खूप मूड स्विंग्स होतात. त्यामुळे ना असं खायची इच्छा होते आणि जीवनमुळे का होईना मला पण असं काहीतरी नवीन नवीन खायला मिळतो. आणि जसे पराठे झाले ना तसे परत आमच्या लाडोबाची एंट्री इथे झालेली. तो प्लेट आणि ना टोमॅटो केचप घेऊन इथे तयारच होता. मग ना त्याला आधी प्लेट रेडी करून दिली आणि त्याचा आनंद तुम्ही बघू शकता. प्लेट हातात आल्यावर तो त्याचे रिॲक्शन तुम्ही बघा. आणि तुम्ही बघू शकता आपले पराठे किती छान दिसत आहेत ते. हे तुम्ही ना दह्यासोबत किंवा सॉस बरोबर या चटणी या चायसोबत पण घेऊ शकता. मी इथे दह्याबरोबर खाल्ल्याने खूप छान झाले होते. आता खाऊन झाल्यावर ना हा भांड्यांचा पसारा आवरून घेतला. मग मी जी कोथिंबीर सकाळी आणली होती ती पण हाताबरोबर साफ करून घेतली. आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.